मंडळी मुलांची गँग वर्गणी गोळा करायला आली आहे खरात काकूंच्या दारात. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची पावती फाडण्यासाठी आणि ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. थांब जरा गडबड नको भाई. पैसे किती कमी पडतात आपल्याला? आपल्याला कमीच पडतात. मी काय बोलतो, खरात काकूना गांगरूया काय? वो खरात काकू, खरात काकू, वो खरात काकू, खरात काकू. आले रे बाबा, सकाळी सकाळी भंगारवाला मारायला कशाला येतो काय माहिती. आले थांबा. खरात काकू. अरे काकू, रे काकू. ये मॅन्डी, भंगारचा बिझनेस कधी सुरू केलास? काकी तुम्ही पण अरे घाले ना डोक्यात. घाल नका इकडे द्या. त्याच्यात काय 2-4 पैसे मिळाले तर आम्हाला चायनीज खायला मिळेल. कसे भिकारडे रे तुम्ही, कसे भिकारडे. कशाला आलाय ते पटापट बोला नाही तर चालते वा. हा बोलतो. अहो आम्ही तुम्हाला प्रेमाने हाक मारत होतो. वो खरात काकू. ही कुठली प्रेमाची हाक? आधी वेगळी हाक मारायची, आता ही कुठली वेगळी हाक? काकू आम्ही क्रिएटिव्ह आहोत. आम्ही कोणाचं कॉपी करत नाही. जे काय ना ते ओरिजिनल आहे. थोडक्यात लय जबाबदारी घेतलीस रे अंगावर. अँड्या, पुढचे 10 मिनिटं लक्षात ठेवा. बोल पटकन, कशाला आलायस ते? असाच आवाज नंतर पण येईल मग. बोला रे बाबा. काकू काय? लांबून लांबून लांबून. जास्त स्टाईली मारू नको, चाळीचा बोट डोक्यात घालीन. काकू आम्ही नवरात्रीचे पैसे घ्यायला आलोय. वगैरे वगरणी. अरे आता 8 दिवसापूर्वी दिली ती कसली वर्गणी? तीच नवरात्रीची ना. आता 2 दिवसावर दसरा आहे. दसरा दसरा. अहो काकू त्याचीच वर्गणी. काकू यावेळेला आपल्याला दसरा मोठा करायचा आपल्या चाळीत, कळलं ना? काय करणार? पताका बिताका लावायच्यात, फुल ड्रोन बिन उडवायचा आपल्याला. त्यासाठी आम्ही आलोय, कळलं काय? आणि ते करायचं ना आपल्याला भाई. दसऱ्याला काय चालतात ते जिंगल बेल. बापसानी चालला होता जिंगल बेल. अरे दसऱ्याला रावण जाळतात रे. तुम्ही फ्री आहात काय? तसं नाही तुम्ही खाली ना डोक्यात काहीतरी. अरे तसं नाही, तुमच्या हातात धनुष्यबाण दिला असता. रावणाला जाळायचा तुम्हाला मान दिला असता म्हणून. मला नको तुमचा काय मान. ए चला रे तुम्ही. काकू 1 मिनिट. काकू शिवाली घरी आहे का? तिच्याकडे काय काम आहे ते मी तिला सांगणार. तुम्हाला का सांगू काकू? शिवाली. तसं नाही काकू, शिवाली खूप हुशार आहे ना आमच्या. तिला लय डोकं आहे, त्यामुळे ती आली तर शिवाली. शिवाली घरात नाहीये. कोण आलंय ग मामी? काकू निकू तू कधी आलास? काकू नेहमी खरे बोलावे. ती घरी होती ना, कुठं का बोललात? तू अभ्यास करत होतीस ना आतमध्ये, कशाला आलीस बाहेर? शिवाली आणि अभ्यास. काय बोलला? मी आता काय बोललो? शिवाली हुशार आहे, तिला डोकं आहे, कळलं ना? हुशार. शिवाली माझी आहे, माझी प्रेरणा आहे. ही अभ्यास करते म्हणून मी अभ्यास करतो. आता मला झोप येते काकू. लाज वाटते सांगताना, लाज वाटते. बघितला ना, आता निघा. चला निघा. 1 मिनिट काकू, 1 मिनिट. शिवू हा निकू. तू कसला अभ्यास करत होतीस? एसटीचा. कंडक्टर बनायचंय तिला? एसटी जात का? शिवू ते एसटी नाही, मग ते एसपी आहे. तू कॉमर्सला आहेस ना, सेक्रेटरियल प्रॅक्टिस. तुला येतं एसपी? हो. मला शिकवशील? तुला काय डिफिकल्टी आहे? चल सॉल्व्ह करूया. निघाय कडनं. चालते वा, तुम्ही लय त्रास देता रे मला. बस. काय नाही काय नाही. सांग बोलतो. आवाज वाढवतो चप्पल. म्हणजे वगैरे द्या ना, मग जातो आम्ही. वर्गणी मिळणार नाही. शिवालीला द्या. मग तिला पाठवा ना. बोललो ना, तिला डोकं आहे, तिला मेंदू आहे, सगळं ती करणार. आम्ही खाली जाऊन की काय करणार? आम्हाला काय इथं आहे ते पण वापर ना कधीतरी बाबा. वापर ना, जा ना, करा ना काहीतरी जाऊन खाली. इथं कशाला माझा जीव खाताय? काकू उभं राहून बोलायचं. काकू चिडू नका जास्त. काय उभा राहा. काकू तुम्ही ना ते रांडा वाडा उलटी काढे ह्याच्यात अडकलात काकू. बरोबर अडकलं. बायका बाकीच्या किती पुढे गेल्यात तुम्हाला माहिती आहे काकू? हा ना मामी. तुम्हाला काय माहित नाही काकू? काय रे ना काकू तुम्हाला उभं राहून उभा राहतो. तुम्हाला सांगतो, यावेळी दसऱ्याला आहे ना मोठमोठे सेलिब्रिटी येणार आहेत. सेलिब्रिटी बेटी कोण येणार आहे? आहान पांडे. आहान पांडे येणार आहे. आहान पांडे. आई सप्पा मला
खूप आवडतो तो खूप आवडतो. कोण ग लहान पांडे? काकू तुमच्यासाठी एवढी माहिती देतोय तो. कसं बोलताय काकू तुम्ही? मामी मला माहित नाही म्हणून विचार. आहान पांडे असं बॉडी बिल्डर आहे मस्त. 8 ॲप्स आहेत 8 ॲप्स. माझं क्रश आहे त्याच्यावर. मला इतका आवडतो ना त्याला बघितलं ना की नुसतं होतं मला नुसतं. ए शिव तुझा क्रश आहे तो? माझं क्रश आहे तो. मला फोटो काढायचा आहे निकी त्याच्या बरोबर. त्याचं कॅन्सल झालं. हा येतच नाही तो. कॅन्सल झालं ना. हाँ पांडेजी कैंसिल हो गया. अरे कैंसिल हो गया. नहीं यार नहीं येतात. मग कोण येणार आहे? कोण? राजकुमार राव. कोण रे? अरे राजकुमार राव माहित नाही काकूंना? काकू तुम्हाला सिद्धार्थ मल्होत्रा माहितीये का? नाही रे. यांना काय थांब गडबड नको. काय काय काय? ते तुम्हाला विचारतोय तुम्ही पिक्चर नाही बघत? पिक्चर बघते. कोणते कोणते पिक्चर बघता काकू? जुने पिक्चर बघते. जुने पिक्चर बघता. कुणाची बघता? अजय देवगण. अजय देवगण कोणते पिक्चर? त्याचे ते दिल जले दिलवाले, राजू चाचा, इश्क, फुलहोर काटे. तू असं ते 2 बाईकवर 2 पाय ठेवून येतो ना असं वाटतं मागून जाऊन कचकन मिठी मारावी. कशाला त्याचा बॅलन्स चालू ना कशाला गडबड करता. आणि त्याचं ते गाणं आहे ना कुठलं? जिसे देख मेरा दिल धडके मरणाच. निकी तुला माहित आहे काय मामांना लाडाने अजय देवगण बोलते. ते गाणं नुसतं ऐकत नाही ती डान्स पण करते त्याच्यावर. मी एकटा डान्स करते त्यांना कशाला सांगते? बघितलंय मी तू रूम मध्ये एकटी नाचत असते ती. ते माझं एकटीचा डान्स आहे. तू कशाला करतेस त्याच्यामध्ये? ती बघतेस कशाला तू? एसपीचा अभ्यास. आजमध्ये गांगरावू नका तुम्ही मला. चला निघा तुम्ही नाही गांगरावता मला. काय नाचलात काकू? हा हॅलो पम्या. हा बोल. हॅलो काकू. काय? अरे चल. ए मँडी. अरे नाही हाड मला नाही बोलायचे. भाई डन आहे ना? बघा नंतर भाई फिरू नकोस तू. बघ काकू तुमची जबान माझी ना चेचली पाहिजे हो. असं नाही. तुम्ही काय बोललात? अजय देवगण आवडतो. आपल्या चाळीत अजय देवगणच येतोय. अजय देवगण येतोय. काकू झूठ बर्दाश्त नहीं होता मुझे. अहो तुमची शपथ अजय देवगणच येतोय ना. निकू मला सेल्फी पाहिजे त्याच्या बरोबर. 4 पाहिजे. यार का तू नाच. मेलीस तू काय पण. हे अजय देवगण सांगून सचिन शिगवणला घेऊन येतील. त्यांचा काय भरोसा नाहीये. यांच्यासाठी एवढी तडजोड करतो पोरगा असं बोलायला त्याला? नाही मामी. अगं मी न्यूज वर बघितलंय अजय देवगण बोललाय मी एमएच्या चालीमध्ये येतोय दसऱ्याला. अरे नाही पण आपल्या चालीत अजय देवगण कशाला येईल आणि काय येईल? अरे का या इकडे बसा तुम्ही सांगतो मी तुला. खरंच येतोय. बाकी मला पाम्या माहिती आहे ना? तो गिरमीट माहितीये. गिरमीट पाम्या नाही त्याच्या ओळखी डेंजर आहे. तुम्हाला माहित नाही? पाम्या फिल्मच्या प्रोडक्शनला कामाला आहे ना. ते मागे नाही काय आपल्या चाळीत मराठी पिक्चर आलेला. हो त्याच्या ओळखीमुळे झालेला तो. आता आहे ना तो देवगण सरांबरोबर एक पिक्चर करतोय. खरंच खोटं कशाला बोलेन मी? देवगन सर काय बोलले की भाई मेरे को ना जैसा चाली का लोकेशन चाहिए जहाँ पे दांडिया खेळते होंगे. म्हणजे तिकडे सुंदर सुंदर पोरी असतील बायका असतील ज्यांना ते सिलेक्ट करतील. कळलं? ते त्यांना पाहिजे. तर पाम्या बोला हमारा का कुछ प्रॉब्लेम नाही. तुमको आना तो आओ भाई हमारा चालय. पाम्या आणि देवगन सरांची लय घट्टी आहे. कशामुळे माहितीये काय? पाम्याची आई शाळेची भाजी बनवते ना. ओला खोबऱ्याची देवगण सरांना डेंजर आवडते ती. त्यांना आपली भाजी आवडते. अहो हे तर काय नाही. काजल वहिनी आणि पाम्याच्या आईचा त्या दिवशी व्हिडिओ कॉल झाला की बाय मला शिकव कशी भाजी बनवायची ती माझ्या मिस्टरांना खायला द्यायची ती. आता बोला काय ते व्हिडिओ कॉलवर शिकवले काजलला? अरे शिकवणार मराठी ना. पाम्याने विचारलं सर आप आओगे ना? ते बोलले पाम्या तुम्हाला बोललायस शाळेत यायचं तुम्ही शाळेत येणार असं बोलले ते. असं ते मराठीत बोलले? ते त्यांना पहिल्यापासून मराठी येतं. मागे त्यांनी तानाजीना केला त्याच्यात मराठी शिकले ना ते. आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं.
अजय देवगण येणार आहे. अजय देवगण येणार आहे, मामी. मला कसं तरी व्हायला लागलं. कमाल कमाल काकू मला एक आयडिया देतो. अजय देवगण सर आले ना की मगाशी जसा डान्स केला ना डान्स करून दाखवा. नाही रे बाबा, मला नाचता नाही येत. माझं एकटीचा डान्स आहे तो. मला नाही येते. माझं खोलीतलं आतलं खोलीतलं. ए, मामी. सांगतो तुम्हाला आयडिया ती ऐका माझी काकू. Idea. ते आले की नाचून दाखवा. मी तर बोलतो नाचू नका. ते आले की फक्त चालून दाखवा. तुम्ही नाचल्यासारखंच वाटतं. चालून दाखवा. दाखवा अरे दाखवा नाही बाबा. एकदा चालून तर दाखवा. आम्ही चालून चालतोय. दाखवा. ये ये आला 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 आला. परत एकदा करा. परत एकदा करा करा. सेम काकू सेम MH चाईचा राजा वाटला. मला अरे ते मी हे नॉर्मल चाललं माझं. त्याच्यात कुठं त्यांना एवढ्या मोठ्या नटाबरोबर मी नाच. ए गब्बस मामी. त्या दिवशी कुरड्या पाडत होती, मी बघितलं. नाचता नाचता पाडत होतीस तू. ही अडीच आहे शिव आमची. अगं ते कुरडया पाडत होते, तुला वाटलं मी नाचते. चल चल दाखव कसे पाडत होते, मी दाखवते. दाखव. तुम तुम झांका चक्कर चाक्का चक्कर झांका चक्कर चाक्का चक्कर बात आहे. काकू काय नजाकत आहे का? बाकीच्या बायका बदकासारख्या नसतात. मोरणीची चाल. तुमचा जो पसार आहे ना काकू, पिसार आहे ना, तुम्ही एक नंबर फुलवता. कन्फर्म Confirm. सिलेक्टच काकू सिलेक्ट तुला देऊ काय उलट्या हाताची. सिलेक्ट म्हणजे सिलेक्ट झाल्यात काकू. झालं. इकडे ये दत्तू. भाई आत्ताच जाणे काकूंचा ऑटोग्राफ घेऊन ठेव. नंतर काकी मोठ्या स्टार झाल्या ना भाई, इज्जत बिज्जत काय देणार नाही. जा. काका काकू ऑटोग्राफ द्या ना मला. अरे अरे अगं ते ऑटोग्राफ कुठं मागतो मी. घरी सांगून आलास नाही तू म्हणून इकडे. ते मग खरंच मला घेतील ते. मामी अरे काकू तुम्ही खूप टेन्शन घेताय काकू. तुम्ही ना त्यांच्या तोडीस तोडात. ओडीस तर तुम्ही डंपरात. बंपरात तुम्ही बंपर. काकू बंपर बंपर म्हणजे तुमची आणि त्यांची सेमच पर्सनॅलिटी आहे ना. चल त्यांच्यात आणि माझ्यात काय सेम आहे. काय सेम आहे सांगतो बसा. त्यांची मान बघितले, तुमची मान कुठे आहे? मॅन्डी. असं नाही मला ती इथेच आहे. जर अशी तिरकी करा. मान जराशी तिरकी करा. बारीकसा सटाक्ष टाका. कटाक्ष. कटाक्ष कटाक्ष टाका. कटाक्ष कटाक्ष टाका. टाका टाका. मामी काय रेखा. सेम. टाकल्यावर रेखा होते. रेखा म्हणजे काकू तुम्ही डेंजर रेखा दिसता. हो डेंजर रेखा दिसता तुम्ही. तुमचे डोळे ना खूप बोलके आहेत. डोळ्याने बोलता काकू तुम्ही. तू तोंडाची वचवच करता करू नका अजिबात. डोळ्याने बोलत जा. दिसतं काकू. डोळे माझे बोलके. अहो काकू तुमच्या डोळ्यातनं शब्द येताना दिसतात. डोळ्याने बोलता तुम्ही काकू. नाही पटत तुम्हाला? नाही मग मी आता काकूना एक डायलॉग सांगतो. काकू डोळ्याने बोलतील. दे दे. वा वा वा. ऐका काकू. मैं तुमसे प्यार करती हूँ. डोळ्याने बोलायचं. बोलायचंय. एकदा बोल मामी, बोल बोल. जमणार जमणार काकू. हा काय बोलले काय तू बोलले सांग काय बोलले मामा. काय बोलले. मामी बोलली मैं तुमसे प्यार करती हूँ. अरे शपथ. डन भाई. कास्टिंग फिक्स. काकूंची फिल्म फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार. काय पैसे कुठून मागणार आहे? देवगण सर काय बोलले? जी बाई सिलेक्ट करायची आहे ना गरब्यासाठी तिचा व्हिडिओ पाठव. त्यांचं काय ते ऑडिशन वगैरे असतं तसं पाहिजे ना. मग काकू नाचतील ना गरबा एवढा काय त्यात. नाही बाबा नाही. एवढ्या मोठ्या माणसाबरोबर मी गरबा मी आपलं खोलीतलं आपलं हे येतं मला ना. मामी असं नाही. नाही बाय नाही. हे वाजव म्युझिक वाजव. येतं नाही तिला. बाबा, गरबा देऊन किती आहेस तू? देऊन तर येतं. बघा ना. नाचा तुम्ही नाचा. माझ्या बरोबर नाचा तुम्ही. घ्या, गरबा घ्या. मामी बरोबर. शाबास काकू. शाबास शाबास. मामी ए, थांबव रे. अरे बाबू कोपऱ्यात का बसलात. काकू दांड्या मोडल्या तुम्ही आमच्या.
वा काकू वा काय गरबा नाचला काकू एक नंबर. असंच तुम्हाला नाचाय त्यांच्यासोबत. मी तर बोलतो भाई मला चित्र दिसायला लागलंय. काय काय जेव्हा अजय देवगण सर आपल्याकडे येणार ना येणार बरोबर. ते असे स्टेजवर बसलेले असणार. त्यांच्या बाजूच्या खुर्चीत खरात काकू बसणार. ए, नाही बाबा नाही. बाई ऍटिट्यूड मध्ये. आणि त्यानंतर काकू त्यांना पुष्पगुच्छ देणार. आपण फुल व्हिडिओ फोटो व्हायरल करून टाकायचे काकूंचे. कॅन्सल कॅन्सल काय कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. अरे घरात काकू कशा बसणार? काकूच बसणार. घरात काकूंनी डिसाईड केलं ना बसायचं. हे म्हणजे त्यांनी 7,000 रुपये दिले वर्गणी. ते काय बोलले, भाई 7,000 रुपये तुला देतो, देवगण सरांच्या बाजूला बसतो. 7,000 रुपये दिले. आता बघ काय ते. अरे अरे मग काकूने दिले 1,000 रुपये. ए बाबा 10,000. गप्प बसा तुम्ही. हात जोडतो शांत राहा प्लीज. मी करतो ना सेटिंग. बोलतोय ना. हितला बोलू नका. हितला बोला. बोला वर्गण देणार की नाही? हो बोलल्या हो. नाही अरे बने बाबू अरे 10,000 खूप आहेत ना. निकू 10,000 खूप होतात. तुला लोणावळ्याला फिनायला घेऊन जायचं. मामी द्यावे लागतील. मामी 10,000 द्यावे लागतील. बाबू ए बाबू 10,000 खूप आहेत. तू अशी काय करतेस ग? ती थोरात काकू बघ 7,000 रुपये देते. मला बघायचंय तुला अजय देवगणच्या बाजूला फिल्म मध्ये मोठ्या स्क्रीनवर असं पुष्पगुच्छ देताना फोटो काढायचाय तुझं. आपण बघायचं. काकू तुम्ही विचार करा ना. देवगण साहेबांच्या बाजूला बसलायत. देवगण साहेबांनी हात दिला सेकंड करायला. तेवढा पचकन नजरेतून तब्बू मारायची. Direct देवगण साहेब जमा ना. मारा मारा एकदा करून बघा. मारा. नाही पण 10,000 नाही ना रे. 10,000 नाही म्हणजे अहो तुम्हाला द्यावे लागतील ना 10,000. देवगण साहेब सिंगम मध्ये पण बोललेत ना. काय? 10,000. काकू ते तसंच आहे. ते हिंदीत केलं म्हणून तुम्हाला सिंगम असं वाटतं. खरं तर ते 10,000 असं आहे. चला रे. हा ना. एक मिनिट बघते मी माझ्याकडे किती आहेत. बघा, बघा, बघा. एक मिनिट दे. 10,000 नाही आहेत. 350 चालतील. मामी ते मागच्या चैनीत लपून ठेवलेत ते दे ना. अगं ती इमर्जन्सी साठी ठेवले आहेत. ती अजय देवगण महत्वाचं आहे की इमर्जन्सी. आहे अजय देवगण. हे वाजूचं आहे. काय, 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 ए काय, बाबा हे घ्या. हे दिले तुला. हे 850 आहेत. पण मला गॅरंटी पाहिजे की अजय देवगण इथं येईल. शिवाला याच्यात फक्त चायनीज येईल. गॅरंटी पाहिजे मला मामी. गॅरंटी पाहिजे की ते येतील. अजय Guarantee देवगण इथं पाहिजे. येईल. गॅरंटी देतो ना मी. अशी. मी देतो. ए मँडी अजय देवगण सरांना फोन लाव. हा हॅलो. मीच मला कसा फोन लाव झांप्या. गफलत झाली. काय रे काय बॅलन्स नाही याच्याकडे. बॅलन्स नाही ठेवत आजची पोरं. अरे काय येडा आहेस काय तू? माझ्याकडे आहे ना बॅलन्स. मी लावतो ना फोन. लाव, लाव, लाव. तिकडे रेंज येते मला. तिकडे जा तिकडे जा. हॅलो हॅलो. ए मांड्या थांब ना जरा थांब. आम्ही बोलतोय ना मोठ्या माणसाबरोबर. थांब. सर हॅलो अजय देवगण सर बोलताय का? हॅलो मी अजय देवगण सर बोलतोय. येस मामी मामी सर प्रथमेश शिवलकर माझे ना पम्या त्याचा मित्र बोलतोय बने. मला पमाय माहिती आहे. प्रथमेश शिवलकर मला माहिती आहे. येस सर सर ते शूटिंग साठी तुम्ही आमच्या चाळीत येणार आम्हाला कळलंय सर. सर इथे ना आमच्या चाळीतल्या खरात काकू आहेत ना त्या तुमच्या खूप मोठ्या फॅन आहेत सर. प्लीज सर थोडा वेळ त्यांच्याशी बोलाल का प्लीज प्लीज. ठीक आहे फोन देतो. हे घे. छान दिस अरे देवा. थांबूसा. ऑडिओ कॉल. हॅलो हॅलो खरा स्वीटी. आजी कभी हंस भी लिया करो. हेलो अजय सर बोला. मैं तुम्हारी फॅन आहे. तुम्ही हमारे फॅन आहोत. तू त्यांची फॅन आहेस मामी. मी तुमची खूप मोटी फैन है. तुम हमारे चाली में आने वाले हो ना तो मैं तुम्हारे साथ नाचने वाली हूँ. मेरे को अच्छा लगेगा तुम्हारे साथ नाच के. तुमच्याशी मराठी बोलता मराठीत बोला. भडकले सॉरी. तुम्ही आमच्या चाळीत येणार आहात ना. हॅलो अजय सर तुम्ही आमच्या चाळीत येणार तर मी तुमच्या बरोबर. तुमच्या शाळेत मी येणार आहे. कभी गांग वांग देखी है. हॅलो हॅलो. सर तुम्हाला लाडाने कधी मँडी म्हणतात का हो? काशल मला लाडाने मँडीज बोलतोय. तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकीचा आवाज काढता येतो का हो? अभ्यास मना बोलना का. आपका दादा का भा का सबका मतलब लगा तरफ फजल. तुम्हाला उलट चालता येतं का हो? मैं कैसा भी चल सकता है. भगवान है मैं. जब तक वर्गणी लेगा नहीं
तब तक छोड़ गाना. मेल्यानो पैसे काढता या. जोरदार टाळ्या. फायनली या मंचावर खरंच काकू पुन्हा आल्या. याचा खूप आनंद झाला आम्हाला. Woo! आणि वने तुझ्या आदा बघून पोरगी असूनही फिदा झालं होतं यार. किती भारी, खूप जबरदस्त परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाददा. वा वा, मजा आली. मला असं वाटतं की जर गोलमालचे 4-5 पार्ट येऊ शकतात, जर सिंघमचे भाग 2 येऊ शकतात, जर दृश्यम 2 भागात येऊ शकतो, तर खरात काकू तर येऊच शकतात. वा दादा. Woo, woo, woo. सही काय है. तो खरात काकू 2.0 मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा या मंचावरती. आणि खरं तुम्हाला एवढं करायची गरज नव्हती. थोडं चालत आलं असतं तर आपला अजय देवगण पण परत आलाय. घरचा. मजा आली. परत एकदा तीच एनर्जी दिसली तुमच्या तिघांमध्ये सुद्धा, आणि आज त्यात शिवाच्या मॅडनेसची पण भर पडली, त्यामुळे अजूनच बहारदार. वने, तू खरोखरच ब्लेस्ड ॲक्ट्रेस आहेस. म्हणजे मला इतकं तुझं डेडिकेशन आवडतं प्रत्येक वेळेला. आत्तासुद्धा तू एकदा आम्हाला दाखवून दिलंस की तू अजय देवगणसाठी वेडी आहेस. त्याच्यानंतर या चौघांचे जे काही इकडे प्लॅनिंग चाललं होतं ते चालू असताना पण तुझा एक डान्स चालू होता, तुझं एक इमॅजिनेशन चालू होतं, आणि त्यामुळे ते कॅरेक्टर इतकं अप्रतिम फुलवलंस, त्याची फार मजा आली. आज इतक्या गॅप नंतर सुद्धा ही सिरीज आली असं वाटलं नाही, ते केवळ तुझ्या परफॉर्मन्समुळे. कडक मजा आली. वंडरफुल. सई. धुमाकूळ परफॉर्मन्स होता. वने, निव्वळ वादळ, अजून काही शब्द असूच शकत नाही तुला. आणि अख्खं स्टेज डोक्यावर घेतलंस, मजा आली. मला असं वाटतं की खरात काकूंचा जेवढा जीव आणि जेवढा आत्मा गरजेचा होता इतके दिवसानंतर, तेवढा तू ओतलास आणि त्याचा आनंद आम्हाला दिलास, त्याच्याबद्दल धन्यवाद. मँडी, यू हॅव सम व्हेरी बिग शूज टू फिल, पण मला असं वाटतं की करेक्ट खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. आणि अजय देवगण ही पर्सनॅलिटी थोडीशी अवघड आहे आवाज पकडायला, पण तू जे स्पीडवरती जे खेळलास ते अप्रतिम होतं, फार मजा आली. आणि सुरुवात झाली आहे गाईज. मला असं वाटतं की हे असं कॉम्बिनेशन आहे जे हे सिरीज खूप पुढे घेऊन जातील आधीपेक्षा सुद्धा. सो तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम. अजून एका माणसाचं विशेष कौतुक करावं असं वाटतं मला, ते म्हणजे आपले दिग्दर्शक सचिन गोस्वामी. आपल्या सिरीज या आपल्या प्रॉपर्टी आहेत, आणि त्या प्रॉपर्टीमध्ये बरोबर कधी कोणाला आणून बसवायचं याची समज आणि याची नजर आपल्या दिग्दर्शकांना इतकी अप्रतिम आहे की त्यांचंही कौतुक केलं पाहिजे, त्यांच्याकरताही टाळ्या वाजवा. साष्टांग दंडवत त्यांना. तर कमाल. थँक्यू सो मच गाईज. कम बॅक अगेन.